पुन्हा आमंत्रित करतो डॉक्टर प्रीती राऊत मॅडम, ज्या संचालिका आहे एमपीएससीच्या लक्ष अकादमी अमरावतीच्या, या माध्यमातून त्या अनेक युवकांना नक्कीच रोजगार उपलब्ध करून दिले असतील. आणि म्हणून मी मॅडमला विनंती करतो, डॉक्टर प्रीती राऊत मॅडम, की मॅडम तुम्हाला काय वाटतंय? सर्वात पहिल्यांदा सगळ्यांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. जय भीम. सगळ्यांच्या मताशी मी अत्यंत सहमत आहे. बिलकुल. सर्वात महत्वाचं म्हणजे मुंद्रे सरांनी जो रेफरन्स दिला, अच्छा, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 26 डिसेंबर 1946 ला नागपूर इथे झालेलं भाषण आहे. त्या भाषणाचे ज्या ओळी आहेत त्या इतक्या चांगल्या आहेत. आपण बाबासाहेबांनी त्या कशा पद्धतीने मांडल्यात, आपण तिथूनच सुरुवात करूया, कारण आपले मार्गदर्शक शेवटी बाबासाहेब आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, संधी दिल्यास बुद्धिमत्ता व क्षमतेबाबत आपण कुणाही पेक्षा कमी नाही. संधी दिल्यास बुद्धिमत्ता आणि क्षमतेबाबत आपण कुणाही पेक्षा कमी नाही, हे आपणास पहिल्यांदा दाखवून द्यायचे आहे. भाषण अत्यंत सुंदर होतं आणि ते केवळ युवकांसाठी होतं, म्हणून पहिला संदर्भ बाबासाहेबांच्या त्या 2 ओळींचा तुम्हाला नक्कीच आवडतील. त्यानंतर ते म्हणाले, वैयक्तिक आनंदाच्या मार्गावर, मी परत एकदा सांगते, वैयक्तिक आनंदाच्या मार्गावर चालण्यासाठी नाही, तर समाजाला मुक्त, बलवान आणि सन्मानित होण्यासाठी प्रयत्न करणे ही तुम्हा प्रत्येक युवकाची जबाबदारी आहे. या एका वाक्यात आपल्याला समजतं की युवकांना कुठल्या प्रकारची जबाबदारी देणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं. ज्यावेळी सर आपण आंबेडकरी चळवळ म्हणतो, तर ही आंबेडकरी चळवळ म्हणजे काय, तर अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण बोलू शकतो. तिला फार क्लिष्ट करण्यापेक्षा किंवा अवघड आणि कठीण करण्यापेक्षा सर्व पीडितांना आणि सर्व शोषितांना मुक्त करणारी मानव मुक्तीची चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ. अतिशय महत्वाची. सर्वात महत्वाचं तुम्हा सर्वांना माहित असावं, ज्यावेळी महात्मा फुलेंनी, नक्कीच संदर्भ घेतला पाहिजे, ज्यावेळी महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद उघडा केला आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना म्हणाले की हा हौद तू या महारांसाठी का उघडा केलास, त्यावेळी महात्मा फुले म्हणाले होते, ही महार लढवय्यी जमात आहे आणि तुम्ही लक्षात ठेवा, याच जमातीतून पुढे एक महापुरुष निर्माण होणार आहे. आणि तोच महापुरुष माणगावच्या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये दिसला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, हाच तुमचा पुढे जाऊन नेता होणार आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. ती वन मॅन आर्मी होती आणि ती आजही काम करत आहे. आपल्याला दुसऱ्या कुठल्या प्रेरणेची गरज नाही असं आपण का म्हणतो मी तुम्हाला सांगते. नेहमी जेव्हा समीक्षा होते ना दादा, आपण काय म्हणतो, युवा पिढी भरकटली, युवा पिढी करत नाहीये. अरे पण ती तुमची मुलं आहेत ना, ही नैतिक जबाबदारी तुमची पण आहे ना, त्यांची पण आहे. मी असं नाही म्हणत, आपण त्यांच्याशी बोलणारच आहे, काय करायचं आपण ते त्यांना सांगणारच आहे. पण ज्याही वेळी अपयशाचं खापर फोडलं जातं, आई वडील नेमकं ते मुलांवर फोडतात. किंवा मग एक दुसरं असतं, आपण ते अपयशाचं खापड परिस्थितीवर फोडत असतो. परिस्थिती तशी नाही ना. मग ज्यावेळी आई वडील सांगतात, अरे तुमची वाढ वडील जनावर ओढत होती, त्यावेळी आपण काय म्हणतो, तेव्हा ओढत होती ना. बिलकुल. म्हणजे हा प्रश्न गहन काय माहितीये, कारण ही चिंतेची बाब आहे हेच आपल्याला माहिती नाही. ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. मी दादांना तेच म्हटलं की ही खूप मोठी चिंतेची बाब आहे, की चिंतेची बाब आहे हेच आपल्याला माहिती नाही. आपल्यामध्ये काय इंटरनल पॉवर आहे तेच आपल्याला माहिती नाही. तर या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यावेळी बाबासाहेबांनी काय काय केलं, काही महत्वाचे संदर्भ, आपण बाबासाहेब महान आहेत, बाबासाहेब महान आहेत, बाबासाहेब महान आहेत, खरंच बाबासाहेब महान आहेत, पण त्यांनी दलितांसाठी जे कार्य केलं, याशिवाय वसाहतवादाने काय काय आर्थिक नुकसान भारत देशाचं झालं, याचे सुद्धा मुद्दे मांडले होते. हे आपण लोकांना सांगतो का? ज्यावेळी आपण स्वातंत्र्य संग्राम लोकांना शिकवतो, ज्यावेळी आपण बाबासाहेब सांगतो, त्यावेळी प्रांतवार रचनेच्या मॅडम, मला एक पुन्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला एक सांगावं वाटेल की या देशामध्ये
या देशाच्या इतिहासामध्ये गांधीजीने केलेला मिठाचा सत्याग्रह पुन्हा पुन्हा सांगितला जातोय, परंतु विश्वात जगात पाण्यासाठी केलेला सत्याग्रह हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं हायलाइट होत नाही. धन्यवाद. आपल्याला मिठाचा सत्याग्रह मलाही सांगावाच लागतो. उदाहरणार्थ मी MPSC ला इतिहास शिकवते, त्यामुळे मिठाच्या सत्याग्रहाशिवाय स्वातंत्र्य संग्राम पूर्ण होत नाही. मला म्हणायचं मिठाशिवाय लोक जगू शकतात ना? नाही, बरोबर. वास्तविकता ही आहे, आपण सांगण्यात कमी पडलो आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. बर सर, मग हा वेगळ्या पद्धती, जसं दलित साहित्य होतं सर, बाबासाहेबांच्या नंतर ज्यावेळी बाबासाहेबांनी काय केलं, आपल्याला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून दिली आणि फक्त एका वर्षाच्या आत, परत एकदा ऐका, फक्त एका वर्षाच्या आत 21 उमेदवार निवडून आणले. ही चळवळ नाही का? बिलकुल, क्या बात आहे. तेच तर मला म्हणायचं, तसं आताच्या या घटकेला आपण पाहतो 2019, 2024 ही जी काही मागच्या निवडणुका झाल्यात, होय सर, काय अस्तित्व कसं गमावलंय आपण? मी सांगते सर, हे अपयशाचं खापर आपण परिस्थितीवर फोडतो. लक्षात घ्या, परिस्थिती ही एका प्रवाहासारखी असते. प्रवाहासोबत सर शुद्ध पाणी येतं, गढूळ पाणी येतं, डोह पण येतं, माती पण येतं आणि सगळंच येतं. बिलकुल. मग आपल्याला ते ऍक्सेप्ट करावं लागेल ना. शुद्ध पाणी त्या घटकांपर्यंत विकसित घटक पुढे पोहोचवणं हे मागच्या मशालीचं काम नाही का? बिलकुल. मग आपण ते नाही पोहोचवू शकलो. मग आता परिस्थितीवर खापर फोडण्यापेक्षा रिमेंबर वन थिंग, ज्या भगवान बुद्धांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वैश्विक भगवान बुद्धांना आपल्यापर्यंत आणलं, ते म्हणतात चेंज इज परमनंट. बिलकुल, चेंज होणार. जी परिस्थिती तुमची होती दादा, ती आमची नाहीये. पण आता परिस्थिती चांगली आहे. पहिले वृत्तपत्र छापायचं म्हणजे पैसे लागायचेत ना. मग आता परिस्थिती चांगली आहे ना, सोशल मीडिया आहे, आपण इंस्टाग्रामवर काय काय नाही ते पोस्ट करतो. मग तुम्ही बोला ना, तुमच्या स्टेज आहे, प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही करू शकता ना. यू हॅव टू स्पीक. मुलांना खरं तर सोशल मीडिया, आता तुम्ही जे विषय काढता, सोशल मीडिया खरं तर एक परिवर्तनाचं, क्रांतीचं खूप मोठं माध्यम किंवा साधन होऊ शकते मॅडम. पण काही लोक, प्लीज ऐका, काही लोक सोशल मीडिया एक आभासी वातावरणामध्ये, किंवा एक आभास आहे, या आभासी वातावरण आहे, एखादी पोस्ट येणं, ती बघणं आणि ती इग्नोर करणं किंवा ती डिलीट करणं, म्हणजे एखाद्या आभासी वातावरणामध्ये अशा अवस्थेमध्ये आजची युवा पिढी आपल्याला जाणवते मॅडम. राईट सर. सर, बुद्ध आणि बाबासाहेबांचा विचारगंध हा तुमच्यातून असा पाझरला पाहिजे की तुम्ही जिथे जिथे जाता तुमच्या सुगंधानं वातावरण तुमच्याकडे या ठिकाणी उभा राहील. मी या ठिकाणी बोलतं करण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर ज्या प्रीती राऊत मॅडम आहेत, मॅडम प्लीज या विषयावर आपण विचार मांडावा. म्हणजे जातीय विषमता विरोधात युवकांची भूमिका. विचार करण्याची गोष्ट अशी आहे की एवढ्या वर्षांनीही आपल्याला असं सांगावं लागतं की आपण सगळे एक आहोत आणि आपण सगळे सारखेच आहोत आणि जात वगैरे काही नसते, मानव सगळा सारखा असतो. म्हणजे आपला जो धर्म आहे तो विज्ञाननिष्ठ धर्म आहे आपण वास्तविक पाहता, आणि मानव ही एकच ब्रीड आहे आपली. मग याच्यामध्ये ब्रीड म्हणून वेगळे जरी असले तरी मंगोलियन वेगळे आहेत, ऑस्ट्रेलियाईड आहे, तरी सुद्धा ती मानव आहे. पण आपल्याला हे आजही सांगावं लागतं की अरे हे जातपात काही नसतं आणि लोकांना ही मांडणी करावी लागते. मग सध्या जी कंडिशन आहे, सध्या जी परिस्थिती आहे, आपण बघतो की एखादा आजकाल जसं आहे की तुम्हाला एखाद्या धर्माचं असल्यामुळे तुम्हाला त्याचा गर्व असला पाहिजे. मग एखाद्या आजकाल नवीन सूर येतोय की मग तुम्ही पर्टिक्युलर कास्टचे, मग त्याचाही तुम्हाला गर्व असला पाहिजे. तर हा गर्व बहुजनांना म्हणजे सातत्यानं जे मान्य होते, गर्व से कहो हम ये है, गर्व से कहो हम वो है. राईट. तर गर्व से कहो हम ये है होताना पुन्हा आपण त्याच जातीच्या उतरंडीत जाणार आहे, जे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की एका मजल्याहून दुसऱ्या मजल्यात जाताच येत नाही, ती एक बंदिस्त बांधणी आहे. अत्यंत सोपी गोष्ट आहे आणि आपण सामान्य उदाहरणातून बघूया म्हणजे आपल्याला समजायला फार सोपं जाईल. माझ्या कॉलेजमध्ये मी असताना, म्हणजे मी मेडिकलला असताना, नाव न घेता बोलेल, माझी एक रूममेट होती आणि तिला मी म्हणायची अरे वा मस्त आहे, म्हणजे तुझी आई डॉक्टर आहे, बरोबर, आणि तुझी आजी पण डॉक्टर आहे, आणि अरे वा तुझी पणजी पण डॉक्टर आहे. तर ती म्हणाली त्यात काय, माझे जे आजोबा होते ना ते झाशीची राणी लक्ष्मीबाई आहेत ना, त्यांचे वैद्य होते. बर. ज्या आत्मविश्वासाने ती जन्माला येतात, दॅट इज द रिझर्वेशन दे गॉट. बिलकुल. म्हणजे एकदा मी एका जणाला बोलताना ऐकलं, तो म्हणाला नाही आता रिझर्वेशन बंद झालं पाहिजे, सगळ्यांनाच नाही का संधी आहेत, सगळेच नाहीत का समोर आहेत. पण एक मुलगा, ज्याला त्याचं पण नाव घेणार नाही मी,
आणि तो विद्यार्थी माझ्या बहिणीसोबत अभ्यास करायचा. माझ्या बहीण सुद्धा बँकेमध्ये लागलेली आहे. आणि तो मुलगा म्हणजे त्याची आई मोलकरी नव्हती, ती लोकांच्या घरी धुणी भांडीचं काम करायची. आणि त्याचं स्वप्न होतं की मी माझ्या आईला सगळी सुख देईल. तिने माझ्यासाठी आयुष्य झिजलेलं आहे बिचारीने. आणि ज्यावेळी त्याला MP मध्ये नॅशनलाइज बँकेमध्ये जॉब मिळाला, हेही वास्तविकता, विदारक सत्य तुम्हाला सांगते की त्या मुलाचं बाबांनी थोडंसं त्याला पालकत्व दिलं होतं त्यावेळी. त्या मुलाला ज्यावेळी जॉब मिळाला, आजही तुम्ही काय समजता, बडोद्याला बाबासाहेबांना जसं घर मिळालं नाही, त्याला मध्य प्रदेशमध्ये घर मिळत नव्हतं. आणि त्याला गाईच्या गोठ्यात राहावं लागलं. ही केवळ 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि तुम्ही म्हणतात जातीयता नाहीये. ही 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता तो गाईच्या गोठ्यात कसा घेऊन एवढी मोठी जाती विषमता आज आहे. पूर्वी काय व्हायचं, विटाळ केल्यामुळे, तुम्हाला मडकं घालून दिल्यामुळे, तुम्हाला केरसुनी लावल्यामुळे तो राग, तो द्वेष बाहेर निघत होता. आज प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या बौद्धिक क्षमतेवरती पुढे आले, हे लोक मान्यच करायला तयार नाही. ओबीसी असल्यामुळे तू पुढे आलास, तू SC असल्यामुळे पुढे आलास, तू शेड्यूल कास्ट असल्यामुळे पुढे आलास, विचार नाही. मग ते चंद्रशेखर मेश्राम जरी असलेत ना, इथे आपण नाव घेऊ कारण आपला माणूस आहे, तर ते जे पुढे आलेत ना, ते का पुढे आलेत? कारण त्यांचं कार्य आहे. ही इज अ न्यूरोसर्जन. त्यांनी त्यांचं काम दाखवलेलं आहे. दिस इज द ट्रूथ. वास्तविकतेला हात घालूयात ना. मग ही कास्टिझम आहे. आपण म्हणतो कास्टिझम कुठे आहे? रोटी बेटी व्यवहार होतो ना. अरे जे बेटी व्यवहार करतात त्या मुलींना जाऊन विचारा ना, काय आहे, काय तिथे होत आहे ते विचारा. प्रश्न असा आहे की हो, कास्टिझम आहे, अशा प्रकारचं कास्टिझम आहे. आता ते बाहेर येत नाही, आता ते सांगू शकत नाही, ते छुप्या पद्धतीने. मग आरक्षणाप्रती राग आहे, मग तुमच्या प्रती राग आहे, तुमच्या विकासाच्या प्रती. बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं, तुमच्या बौद्धिक क्षमतेवर विश्वास नाहीये, तुम्ही जे काय मिळवलं ते आरक्षणाने मिळवलं, असं एक ऍझम्पशन त्यांनी करून ठेवलेलं आहे. तर तुम्हाला जिसकी जितनी संख्या भारी उसकी इतनी हिस्सेदारी, पण ते तुम्हाला तुमचा हिस्सा देखील द्यायला तयार नाही आहे. तो मुद्दा मी घेणारच आहे. तुमचा हक्क, अधिकार या ठिकाणी तुम्हाला वंचित ठेवला जातो. आणि सर, सर्वात महत्वाचं, ज्या आत्मविश्वासाने एक अप्पर कास्टची व्यक्ती ही जगत असते, लोअर कास्टवाली जगत नाही. कारण 2 माणसं गेली की तिसरा माणूस हा जात विचारतो किंवा तू कुठला आहेस एवढं तरी विचारतं. त्याच्या नजरेत आपल्याला कळलेलं असतं की हा मला जात विचारतो आहे. आणि त्या क्षणाला जो तुमचा आत्मविश्वास कमी होतो, तो आत्मविश्वास म्हणतो मला आरक्षण हवंय. किमान काही समाज आहे ज्यांनी भीमा कोरेगाव वाचलेला आहे, ज्यांनी बाबासाहेब वाचलेला आहे. आपण पाहिलं आता आपल्याला विद्यार्थ्यांनी ज्यांनी बोलवलं तो माळी समाजाचा आहे, पण त्याला कळलं की मानवता काय आहे, स्वातंत्र्य काय आहे, समता काय आहे. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपले विचार मांडले. परंतु अशी जी लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही कुठे प्लॅटफॉर्म देताय? मग आता अशी विद्यार्थी पुढे जातील. पण आता जी गरिबीत जगत आहे, ज्याची आजही मोलकरी नाही, तुम्ही म्हणता जातीयता संपली, मग अमुक एका नगरातीलच मोलकरणी तुमच्याकडे का असतात? हा पण विचार का करत नाही? मोजकी लोक तुम्हाला दिसतात, ती साय घट्ट झाली, ती मध्यम शिक्षित लोक आहे, ती They cannot even speak when they are hungry. They cannot even. त्याची साय आहे, ती साय इतकी घट्ट झाली की दूध विरळ झालेलं आहे ना. तिथे सत्वच राहिलेलं नाहीये ना. पर्टिक्युलर स्लम एरिया मधूनच तुमच्याकडे धुणी भांडीला लोक येतात ना. मग त्यांच्या मुलांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्याचं कार्य आपलं आहे ना. भीमा कोरेगाव हा सिम्बॉल होता की बाबासाहेबांना तो आत्मविश्वास आपल्यामध्ये जागृत करायचा होता. विचार करा, ही किती मोठी शोकांतिका आहे की आजही आपल्याला सांगावं लागतं आपण सगळे एक आहोत, आपण मानव एक आहोत आणि जातभीत काही नसते. आणि आज हा मुद्दा घेऊन मी परत उभी आहे. बाबासाहेबांच्या महापरिवर्तनानंतर इतक्या वर्षांनी सुद्धा ही सर्वात मोठी शोकांतिका आहे सर माझ्यासाठी. खूप छान, खूप छान. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या ठिकाणी प्रीती राऊत मॅडम. एक सांगायचंय मला विद्यार्थ्यांना, मग नंतर मला वेळ मिळेल माहिती नाही. एक लोकशाहीर वामनराव दादा कर्डक यांची पूर्णच ती शाहीर आहेत, पण वेळ फार कमी आहे. सर्वच मान्यवरांना बोलायचंय, पण हे मला माझ्या युवा पिढीला सांगायचंय की काय म्हणतात लोकशाहीर वामनराव दादा कर्डक. बऱ्याच लोकांनी ते ऐकलं पण असेल. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, हे विसरू नका बरं का कधी, कारण आपण तुफानात पण सर्व्हाइव्ह केलेलं आहे. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, तुफान वारा पाऊस धारा मुळीना आम्हा शिवे. बिलकुल.
तुफान वारा पाऊस धारा मुळीना आम्हा शिवे. आता शेवटचीच पंक्ती मी म्हणेल, तुम्ही थोडं शोधा गुगलवर आणि वाचा ती कविता. जळू जळू परंतु धरती उजळू, वा. जळू परंतु धरती उजळू, प्रकाश येथे असाच उधळू. जळू परंतु धरती उजळू, प्रकाश इथे असाच उधळू. सदा चांदणे, सदा चांदणे सुखी नांदणे, हेच आम्हाला हवे, हेच आम्हाला हवे, हेच आम्हाला हवे. तर आपल्याला ही विषमता नकोय, मानवता हवी आहे, हेच माझं म्हणणं आहे. खूपच छान. तुफानातील दिवे आम्ही, तुफानातील दिवे, इथला वादळ वारा काही ना आम्हाला शिवे, कारण आम्ही तुफानातले दिवे. ही जाणीव आपल्याला या दिव्यांना करून द्यावी लागेल आणि ती आहे आजची ही तरुण पिढी. आणि या तरुण पिढीला खऱ्या अर्थानं आपल्याला सांगायचं असेल की जाती विषमतेच्या विरोधात युवकांची खऱ्या अर्थानं काय भूमिका अभिप्रेत आहे, कशा